जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे. बहुजन प्रतिपालक, स्वाभिमानाचा महामेरू, स्वराज्य रक्षक, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज 14 मे रोजी 317वी जयंती आहे. आणि या 317व्या जयंतीच्या निमित्ताने सत्यशोधक समता संघ आणि सावित्री समता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीसाठी लाख लाख मंगलमय शुभेच्छा. मंडळी, आज 14 मे 2026 म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची 317वी जयंती आहे. या 317व्या जयंती निमित्त आपण त्यांच्या कार्याचा थोडासा आढावा घेणं हे गरजेचं आहे. छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी छत्रपती संभाजीचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी झाला. आणि अवघ्या 2च वर्षामध्ये महाराणी सईबाईंचं एका दुर्धर आजारामध्ये दुर्दैवी निधन झालं. आणि त्यानंतर या शंभूराजाचं, या शंभू बाळाचं संगोपन करण्याची सर्व जबाबदारी ही राजमाता जिजाऊवर आली. एखाद्या महिलेने ठरवलं की ती काहीही करू शकते, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण राजमाता जिजाऊंनी एक छत्रपती राज्याला दिला, देशाला दिला. आणि हा दुसरा छत्रपती तयार करण्याची जबाबदारी सुद्धा राजमाता जिजाऊंनी उचलली आणि ती यशस्वीरित्या पेलली आणि पार पाडली. नंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराज हळूहळू जसजसे मोठे होत चालले, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण राजमाता जिजाऊ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शंभूराजांना दिलं. आणि हळूहळू शंभूराजे शिवरायांच्या कारभारामध्ये, राज्य कारभारामध्ये लक्ष घालायला लागले. शिवराय सुद्धा शंभूराजांना हळूहळू आपल्या कारभाराच्या छोट्या मोठ्या राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना शिकवायला लागले. आणि यातच 1666 मध्ये पुरंदरचा तह झाला. आणि या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंगाने एक वेगळाच डाव टाकला शिवाजी महाराजांसमोर. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की या तहामध्ये शंभूराजांना तुम्ही आमच्याकडे ओलीस ठेवावं. छत्रपती शिवराय भडकले, परंतु तरी सुद्धा तहामध्ये जसं ठरलं त्यानुसार शंभूराजांना दिलेर खानच्या कोठडीमध्ये, दिलेर खानच्या दरबारामध्ये ठेवावं लागलं. दिलेर खानकडे असताना सुद्धा शंभूराजे 9 वर्षाचे होते. पण 9 वर्षाचे शंभूराजे असताना सुद्धा अक्षरशः एखाद्या युवराजासारखं त्यांचं वर्तणूक, त्यांचं वागणं त्या ठिकाणी होतं. तो तह झाला. आणि त्यानंतर पुढे आग्रा भेटीचं जेव्हा औरंगजेबाचं निमंत्रण आलं, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस 1666 मध्येच 1666 मध्येच झाला. आणि तेव्हा शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना निमंत्रण आलं. तत्पूर्वी दिलेर खानाकडून छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आपल्या रायगडावर जायला निघाले, तेव्हा दिलेर खानने एक हत्ती शंभूराजांना भेट दिला. आणि तुम्ही म्हणे आता हे घेऊन जा. शंभूराजांना विचारलं दिलेर खाननी की तुम्ही हा हत्ती रायगडावर घेऊन कसा जाणार. शंभूराजांनी खूप वेगळं असं उत्तर दिलं. शंभूराजे म्हणाले, अहो हत्ती तर आम्ही घेऊन जाऊच, परंतु या पुरंदरच्या तहामध्ये तुम्ही आमच्या आबासाहेबांनी दिलेले किल्ले मी कसं घेऊन जाऊ याचा विचार करत आहे. अशा प्रकारे हजरजबाबीपणा शंभूराजांकडे अगदी बालपणापासूनच होता.
आणि त्यानंतर प्रसंग येतो तो आग्र्याचा. औरंगजेबाच्या दरबारी छत्रपती शिवरायांसोबत संभाजी सुद्धा, शंभू बाळ सुद्धा घेऊन जावं की न जावं असा मनात शिवाजी महाराजांच्या मनात डोक्यात विचार चालू होता. परंतु तरी सुद्धा छत्रपती शिवरायांनी ठरवलं की नाही, संभाजी हे आपले वारस आहेत, पुढचे या स्वराज्याचे राजे आहेत, यांना देखील राजकारणाच्या किंवा मुघल दरबाराच्या ज्या काही चालीरीती आहे ह्या समजल्याच पाहिजे. आणि म्हणून वय वर्ष 9.5 या असताना सुद्धा महाराज शिवराय या शंभू बाळाला घेऊन आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारामध्ये दाखल झाले. आणि तिथे औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा कशा प्रकारे अपमान केला हे आपल्याला सगळा इतिहास माहितीच आहे. शंभू राजांचा देखील तिथं तसा अपमान झाला. परंतु हे होत असताना सुद्धा अतिशय स्वाभिमान या शंभू राजांनी औरंगजेबाच्या दरबारात दाखवला. शिवाजी महाराजांना नंतरच्या कालखंडात नजरकैद केलं. नजरकैद केल्यानंतर शंभू बाळ काही नजरकैद नव्हते. ते औरंगजेबाच्या दरबारात ये जा करत होते, आपल्या महाराजांना भेटत होते. आणि मग महाराजांनी शंभू राजांवरती जबाबदारी सोपवली की आपल्याला इथून निघायचं आहे, तर तुम्ही हे अशा पद्धतीचं सगळं नियोजन कसं करायचं हे देखील महाराजांनी शंभू राजांना सांगितलं. आणि ते यशस्वीपणे पार पाडलं. आणि औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवराय आणि शंभू राजे निसटले. मध्यंतरी रस्त्यामध्ये मथुरेला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना वाटलं की शंभू राजांना आपण सोबत नेलं तर पुढचा रस्ता काटणं कठीण होईल. आणि म्हणून शंभू राजाला मथुरेलाच एका ओळखीच्या माणसाकडे ठेवलं. आणि तिथून शिवराय आपल्या रायगडावरती पोहोचले. रायगडावर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अफवा पसरवली की प्रवासाच्या दरम्यान शंभू राजे मरण पावलेले आहेत, निधन त्यांचं झालेलं आहे. आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट औरंगजेबापर्यंत पोहोचली. औरंगजेबाने यांचा शंभू राजाचा जो पाठलाग होता तो पाठलाग त्यामुळे कमी केला. आणि पुढील 2 महिन्यानंतर शंभू राजे देखील रायगडावरती सुखरूप पोहोचले. पुढच्या कालखंडामध्ये 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला. आणि एक हक्काचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याला एक हक्काचा राजा तिथं आपल्या स्वराज्याला मिळाला. तेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे 18 वर्षाचे होते. 18 वर्षाचे असताना देखील राजकारणातील जे काही बारकावे आहे, रणांगणामधील जे काही डावपेच आहे आणि त्यांचा जो काही विनम्र स्वभाव आहे, ह्या सर्व गोष्टी राज्याभिषेकाला आलेले जे काही विविध जे काही तत्वज्ञ होते, जे काही पाहुणे होते, त्या सर्वांनी या युवराजांनी या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि सर्वांची मनं जिंकली. आणि मग त्यानंतर ह्या जो मधला कालखंड आहे या मधल्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी यांच्या बाबतीत आपल्याला अधिक माहिती घेणं गरजेचं आहे. कारण आज त्यांची 370वी जयंती आहे. या 370व्या जयंतीनिमित्त त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे, त्यांना जे काही ज्या ज्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेलं आहे त्याचा उहापोह होणं इथं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, छत्रपती संभाजी यांना किती भाषा अवगत असाव्या, तर छत्रपती संभाजींना 16 भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, फारसी, अगदी त्या काळात नवीन असलेली, म्हणजे हा कालखंड आहे 1666, 68, 70, 74. इंग्रज हे नुकतेच आपल्या भारतामध्ये त्यांचं आगमन झालेलं होतं, व्यापाराच्या दृष्टिकोनातून का असेना. आणि या काळात सुद्धा संभाजी महाराजांनी
इंग्रजीवर सुद्धा प्रभुत्व होतं. 16 भाषांवरती प्रभुत्व असणारा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेची ही व्यक्ती. आणि हे सर्व असल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे जे काही लोक होते, काही मंत्री होते, त्यांना छत्रपती संभाजींचं ही कुशाग्र बुद्धी, हा कुशाग्रपणा हा रुचत नव्हता, पचत नव्हता, पेलवत नव्हता. तरी सुद्धा छत्रपती संभाजींनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला, की ज्या काळात संस्कृत भाषा एक विशिष्ट वर्गाची म्हणून गणली जात होती, त्या भाषेमध्ये, असखलित भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. आता या बुधभूषण ग्रंथामध्ये काय आहे, तर बुधभूषण ग्रंथामध्ये संपूर्ण राज्यकारभार राजाने कसा चालवावा, त्याचप्रमाणे प्रधानाने काय करावं, राजाच्या कुटुंबाने काय करावं, त्याचप्रमाणे इतर जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्या मंडळाची कामगिरी कशी असावी, हा प्रशासनातील सर्व घडामोडी या बुधभूषण या ग्रंथामध्ये नमूद आहे. आजही तुम्हाला आपल्याला तो बुधभूषण संस्कृतमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही वाचू शकतात, पाहू शकतात. तर अशा प्रकारे हे 14व्या वर्षी आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी अजूनही काही ग्रंथ लिहिलेले आहे. राज्याभिषेकानंतर स्वराज्याला एक युवराज मिळाला होता आणि हा युवराज सुद्धा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा असल्यामुळे अष्टप्रधान मंडळातील जे काही लोक होते त्यांचा विरोध अधिकच जाणवू लागला. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवराय दक्षिणेच्या दौऱ्यावरती निघाले होते आणि संभाजी महाराजांना त्या दौऱ्यावर तुम्ही येऊ नका, तुम्ही राज्यातच राहा, आणि राज्यात राहून शृंगारपूरची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. आणि तिथून संभाजी महाराज पन्हाळगडावरती गेले. छत्रपती शिवरायांचा दक्षिणेकडचा दौरा आटोपून रायगडावर आले. शिवाजी महाराजांची प्रकृती हळूहळू ढासळायला लागली आणि 3 मे 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहवासन झालं. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या पन्हाळगडावरती संभाजी महाराजांना याची वार्ता कळू नये अशा प्रकारची तरतूद अष्टप्रधान मंडळाने केली होती. नंतर 21 एप्रिल 1680 या दिवशी अक्षय तृतीया होती आणि या अक्षय तृतीयाला संभाजी महाराजांना छत्रपती शिवरायांच्या निधनाची वार्ता कळाली. येसुबाई सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. तिथून छत्रपती संभाजी हे रायगडावर आले, प्रचंड शोक व्यक्त केला आणि व्यवस्थित असा अंत्यविधी किंवा अंत्यविधीचे जे काही त्याच्यानंतरचे जे काही सोपस्कार होते ते व्यवस्थित होऊ शकले नव्हते. संभाजी महाराजांनी ते पूर्ण केले. एक असा संकेत आहे की कोणताही राजा गेल्यानंतर ती गादी रिकामी ठेवता येत नाही, म्हणून सोयराबाईंचे पुत्र राजाराम यांना तात्पुरतं त्या गादीवर बसवलं होतं. जसे संभाजी महाराज आले तसं राजारामाने देखील संभाजी महाराजांना सांगितलं की ही गादी तुम्ही सांभाळायची आहे. संभाजी महाराजांनी घाई न करता अगदी मे महिन्यापासून संपूर्ण, म्हणजे मे महिना हा 1680चा आहे आणि ह्या 1680च्या मे महिन्यापासून संपूर्ण रायगडाची घडी बसवली आणि 16 जानेवारी 1681 या दिवशी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याला हे दुसरे छत्रपती
संभाजी महाराज म्हणून लाभले. आणि अशा प्रकारे हे दुसऱ्या छत्रपतींचं वय त्यावेळी होतं फक्त 23 वर्षाचं. आणि असा हा 23 वर्षाचा धाडशी तरुण, उंची 7 फूट 3 इंच, अशा हा अतिशय धाडशी हजरजबाबी असा हा युवराज. आणि या युवराजाचं वैशिष्ट्य सांगायचं, राज्याभिषेकानंतर तर त्यांच्या बलिदानापर्यंत तर जो काही 9 वर्षाचा कालखंड मिळाला होता, त्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजी महाराज 120 युद्ध जिंकले, 120 युद्ध लढले आणि ते जिंकले. कुठेही पराभव झाला नाही. अशा प्रकारच्या या सर्व घडामोडीमध्ये एक शेवटचा टप्पा आला. आणि त्या टप्प्यामध्ये 1 फेब्रुवारी 1689 तळ कोकणामध्ये संगमेश्वर आहे. या संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराजांनी एक प्रमुख सरदारांची एक बैठक बोलावली होती. आणि त्या बैठकीसाठी एक निवडक सैन्य घेऊन संभाजी महाराज तिथं पोहोचले. बैठक पार पडली आणि ती पार पडल्यानंतर पुन्हा संभाजी महाराज रायगडावरती परत निघताना औरंगजेबाच्या एका बलाढ्य सैनिकाने शंभूराजांवरती आक्रमण केलं आणि त्याला प्रतिकार आपल्या सैनिकांनी केला, परंतु तो सक्सेस झाला नाही, यशस्वी झाला नाही. आणि कवी कलश आणि छत्रपती संभाजी या दोघांनाही जिवंतपणे पकडण्यात औरंगजेबाचे सैन्य यशस्वी झाले. 1 फेब्रुवारी 1689 ते 11 मार्च 1689 अशा 40 दिवसामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे अतोनात छळ केला, अतोनात त्रास दिला. आणि या दोघांचेही डोळे काढले. हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. तरी देखील 11 मार्च 1689 तुळापूर, पुणे जिल्ह्याजवळ किंवा पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी भीमा व इंद्रायणीच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांचं तिथे बलिदान झालं आणि हे बलिदान आज त्या ठिकाणी वढू या गावी तिथे समाधी आहे. त्या समाधीला अनेक लोक जाऊन तिथे नतमस्तक होतात. आम्हीही या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना सत्यशोधक समता संघ आणि सावित्री समता संघ, रिजेन्सी अनंतम डोंबिवली, संभाजी महाराजांच्या या 370व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व नागरिकांना लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय शंभू, जय संविधान.